त्यांचं पोट भरत राहावं म्हणून ही कल्पना रुजवली. आता पुन्हा आत्मा तो, त्या आत्म्याचे परत दोन भाग, एक तृप्त आणि अतृप्त. तृप्त म्हणजे काय? तृप्त आत्मा म्हणजे काय? एक तर आत्म्याला न रूप न रंग न गंध न वास न आकार न रूप काही नाही. मग तो जेवणार कसा तृप्त होण्यासाठी? त्याला गाडीमध्ये तो बसणार कसा तृप्त होण्यासाठी? तो विमानात कसा जाणार? किंवा बिल्डिंग कशी बांधणार स्वतःची? काहीतरी बाबा मी धनसंपत्ती जमा केली. आत्म्याला काही आहे का आकार? आत्मा कुठे कामाला वगैरे जातो का? मोटरसायकल चालवतो का? आत्मा नाही. मग तरी तो आत्मा तृप्त आणि अतृप्त अशा कल्पनेमध्ये तुम्हाला कोणतरी सांगितलं. आणि अतृप्त आत्मा म्हणजे काय? त्याची ते फारच मोठी भानगड आहे अतृप्त आत्म्याची. त्यांची म्हणे भूत बनतात. अतृप्त आत्मा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? मरण्यापूर्वी समजा कोणाला तरी चिकन बिर्याणी खायची राहून गेली आणि मध्येच गचकला तर समजाचा अतृप्त आत्मा असं तुम्हाला कोणतरी सांगतं आणि तुमचा लगेच विश्वास बसतो, हो हो त्याला जिलेबी खायची राहून गेली. मग मेल्यानंतर तुम्ही जिलेबी ठेवली की लगेच कावळा येणार, कारण अतृप्त इच्छा अपुरी होती, ती पूर्ण केली तुम्ही. माझे आजोबा एक्सपायर झाले तर आजी बोलली की आजोबा सिगरेट ओढायचे, तेव्हा 4 मिनिट सिगरेट मिळायचं आमच्या काळात लहानपणी. आणलं सिगरेट ठेवलं, आत्मा काही येतच नाही, म्हणजे कावळा काही आलाच नाही. मला लागलं गावात लोक लागले हसायला, काय आजोबाला वाटतं आज काय आठवण होत नाही, त्याला हे पाहिजे. मी ते प्यायचे पण बरं. मग गावठी आणून ठेवली, कावळा लगेच आला. पण कावळ्याने गावठी नाही प्याला, तिकडचा काय होता एक आयटम तो उचलला आणि कावळा निघून गेला. आता हे सगळं असं आहे. आणि इतकंच नाही, तो कावळा तिथून उठला, आजोबांच्या आत्म्याचा कावळा, आणि शेजारच्या घरावर जाऊन बसला. तेव्हा गावात एक पोरगा असं म्हटलं की आजी बघा आजोबांचे कुठे कुठे संबंध आहेत गावात. आजीला मोठा राग आला, 8 दिवस बोलली नाही आमच्याशी. आता हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. सर्वपित्री अमावस्याला कावळे येतात, या घरावर खाल्लं की त्या घरावर जातात, तिथून तिकडे जातात. उर्मिला मातोंडकरच्या घरात असं भांडण झालं होतं, मी तिथे व्याख्यानाला गेलो होतो. ती पण अशीच बोलली आजीला आजोबांचे संबंध पण कुठे कुठे आहेत. तर 2-3 दिवस त्यांच्या घरात भांडण झालं होतं. ते तुम्हाला मी सांगितलं की ह्या सगळ्या परंपरा कोणीतरी आपल्याला लागल्या. कावळ्याच्या रूपाने आत्मा कशाला येईल बिचारा? आणि अत्यंत घाणेरडा प्राणी पक्ष्यांमधला कावळा आहे, जो विष्ठा खातो. त्याच्या रूपाने आपल्या आत्मे वगैरे काही येत नाही आणि आजोबा पंजोबा अजिबात येणार नाही. आणि त्यांनी येऊ नये. तो जर आलाच चांगला, समजा माझ्या आजोबाला यायचं असेल किंवा आजीला यायचं असेल तर मोर आणि लांडोर म्हणून यायला पाहिजे ना. तुम्ही नाचत असं मला बरं वाटेल. वाघ होऊन का नाही माझा आत्मा तरी बरं वाटेल, पण तसं होत नाही. मित्रांनो हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे आपण की त्या रूपाने कुठलाही पक्षी जेवायला खायला येत नाही. आता याचं भूत बनतं अतृप्त आत्म्याचं. पुन्हा तेही मानगुडीवर बसतं तुमच्या, हे तुम्हाला कोणतरी सांगितलं नाही. तुमच्यापैकी किती लोकांनी भूत पाहिलं? महिलांनी कोणी बघितलं भूत? गावामध्ये कबड्डी खेळताना एक भूत पाहिलं. परवा विहिरीवर एक बसलं होतं. गावात एक म्हातारी एक्सपायर झाली, तिचं भूत बनलंय, ती विहिरीवर विड्या फुंकत बसली. असं कधी बघितलंय? सगळे भास आहेत. आपल्या मनाला 5 प्रकारे भास होतात आणि त्या भासाद्वारे तुम्हाला भूत दिसतं. पहिला भास आहे इंद्रियांचा. आपल्याला ज्ञानेंद्रिय त्याच्याद्वारे भास होतात म्हणून भूत दिसतं. ज्ञानेंद्रिय दोरी पडलेली असली तर डोळ्याला साप वाटतं अंधारामध्ये. चवीचा भास होतो जिभेला, आवळा खाल्ला गोड लागतो, चवीचा भास असतो. आवाजाचे भास पण होतात. कोकणातल्या माणसाला जास्त होतात, कारण कोकणामध्ये भूतांची हाऊसिंग कॉलनी असं सांगतात. बरीचशी भूतं तिकडे राहतात. इकडे जागा नाही मिळाली शहापूरला, वाफ्याला किंवा इकडे ह्या गावामध्ये, ते डायरेक्ट भूतं कोकणात जाऊन राहतात. कारण तिकडे त्यांचं मस्त मजा असते. दर अमावस्या पौर्णिमेला तिकडे दरवाजेवर वगैरे वाचतात. अशा अनेक कल्पना माणसाने रंगवलेल्या आहेत. मित्रांनो फक्त लक्षात ठेवा, भास होतात, या पलीकडे दुसरं काही नसतं. भूत नसतं ना, आत्म्याचं भूत काय बनत नाही. बरं थोडं पुढे जाऊ. विधी करायला जातो आपण. कुठे जातो? त्र्यंबकेश्वरला जातात लोक हाडं सोडायला आपल्या पवित्र माणसांची. नाशिकला जातात अनेक ठिकाणी लोक. आता इथे तुमच्या गावामध्ये इथे पण नदी वगैरे असेल, तिथे काही सोडतो आपण. आता या आमच्या आई वडिलांचेही तसे सोडले असतील. त्यांचे दुसरे पुत्र तिकडे त्या पद्धतीने सगळ्या विधी करतायत. फार आनंद आहे. आणि ही खरी लोकशाही आहे की मला हे आवडतं ते मी करतो, त्यांना ते आवडतं ते त्याचं ते करतात. तर अशी लोकशाही, म्हणजे आपल्या लोकशाहीने तुम्हाला देवधर्म पाळण्याचा अधिकार दिलेला आहे, तो नाकारण्याचा देखील अधिकार दिला आहे. कमलाकर आणि अंकुश बंधूंनी दोघांनी ह्या पद्धतीचा कार्यक्रम घेतलाय. त्यापलीकडे त्यांचे दुसरे एक बंधू तिकडे दुसरा एक विधीचा कार्यक्रम करते. म्हणजे काय झालं की ठीक आहे, असलाच आतमध्ये काय घ्या म्हणून त्यांनी ते केलं, नसलं तर घ्या तर आम्ही हे केलं. असं सगळं करायला लोकशाहीमध्ये तुम्ही फ्री आहात.
परंतु तुम्ही पक्का लक्षात ठेवलं पाहिजे की यामध्ये आपलं कोणीतरी लूट करते, आपल्याला कोणीतरी फसवतंय आणि हा परंपरेने हजारो वर्ष फसवत आलेला प्राणी तुमच्या पोकांडी बसलेला आहे. मग तुम्ही घर बांधलं, त्याची घरभरणी करा, त्याची वास्तुशांती करा. वास्तूला शांती करायची म्हणजे काय करायचं? किंवा सत्यांची पूजा घालायला तुम्हाला सांगतात. एक तरी माणूस आपला सत्य बोलतो का पूजा घातली की त्या क्षणी दुसऱ्या दिवशी खोटं बोलायला सुरुवात असते, तर त्याच दिवशी बोलतो अनेकांना, नातेवाईकांना. सत्यांची पूजा त्यासाठी होती. आणि असा कसा साधुवाणीची बोट सत्यांचं नाव घेतल्यावर तरली आणि वर आली. गाडगेबाबांनी विचारलंय, दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक बोटी बुडाल्या होत्या. मुंबईला पोलीस स्टेशनला बांद्र्याच्या गाडगेबाबांचं कीर्तन होतं. त्यांनी सांगितलं की आता घाला सत्यनारायण, बघू बोटीवर येतात का. पोलिसांना सांगितलं. तर असं काही होत नाही. सगळ्या कथा भ्रामक आणि परिकथा ज्याला म्हणू आपण अशा लिहून ठेवल्या आहेत. त्या तुम्ही वाचता मस्तपैकी. केस काढायला सांगतात, केस. कदाचित त्या काळामध्ये असं कदाचित की बा ठीक आहे केस काढले तर ओळखून तरी येतील घरात की हे दुःखी प्राणी आहेत बरं काय घरातले, म्हणून केस काढायची परंपरा असेल एका काळामध्ये. नंतरच्या काळात त्याची काय गरज उरली नाही. आता विधी 12-13 दिवस करायची गरज नाही. 3-4 दिवसात आटून घ्या. फार फास्ट लाईफ आहे, प्रचंड वेगाने जग पुढे चालले. तुम्ही 12-15 दिवस घरात बसून कंटाळले असता. रोज तीच माणसं येतात गावातली, चहा करतात, तो चहा कोणीच्या पित्रा नको वाटतं सगळं. आता आपण सोडलं पाहिजे. आपण प्रगत विज्ञानाच्या आधारे जगतोय. 3 दिवसावर केलं विधी, ठीक आहे करून टाकायचं. आम्ही केलं आमच्या आई वडिलांचं सर्व असंच. आई विधी वगैरे 3 दिवसात सांगितलं आणि महिन्याच्या दिवशी जाहीर केलं माझ्या वडिलांच्या वेळी मी की खबरदार कोणी घरी याल तर भेटायला डायरेक्ट थेट 3ऱ्या दिवशी यायचंय. आजपासून ही तारीख आहे, ह्या टाइमलाच यायचं, तिथे गेट टुगेदर करू. आणि ते मी केलं. ते गेट टुगेदर आहे. या तऱ्हेचं हे झालं पाहिजे की दुःखामध्ये माणसाला दुःख विसरण्यासाठी अशा तऱ्हेची माणसं येणं ही उपयुक्त आहे, ती आली पाहिजेत. परंतु तिथे मग त्याला टावेल द्या, त्यांना हे द्या, त्यांना ते द्या, असली काय करू नका. जेवण द्या, साधं भात वरणाचं जेवण असेल तरी चालेल. तितकं त्या माणसं सुखी जातील घरी होऊन. फार पूर्वी सुकडी वाटायचे. काही सुकडी तुम्हाला माहिती आहे का? सुकडी म्हणजे काय, लाह्या वगैरे मैतावरती जिथे मैत चालला ना तिथे लगेच, किंवा प्रेत पुरला असेल तर तिथे. कारण तासन तास लोक थांबलेले असायचे. लांबून लांबून बैलगाडीत लोक मैतावर यायचे. साधनं नव्हती जाण्याची. त्याला पुन्हा गावी जायचं, पुन्हा सायंकाळी रात्र पण होईल, तोपर्यंत हा पाणी भुक्याचा राहू नये म्हणून तिकडे लाह्या, सेव, बर्फी वगैरे असं वाटत असत मैतावर. आपल्याकडे 12-13 बुंदीचे लाडू अमुक तमुक तुम्ही वाटता. त्या सगळ्या त्यातून आलेल्या परंपरा आहेत. गोड तोंड करायचं, एकदाच आता विसरून जाऊ दुःख, ते करायला काहीच हरकत नाही. बाकी सगळं पुरोहित वजा करा की मग बाकी सगळं सुखी आहे. तुम्हाला हे सगळे विधी तुमच्या तुम्ही स्वतः करू शकता. त्याला तो बाजूला करा. तो लुटारू सतत तुमच्या बोकांडी बसलाय, सावध राहा. मी इतकंच बोलेन. अजून काही तुमच्या शंका प्रश्न असतील तर विचारू शकता. धन्यवाद, मला बोलायला संधी दिली, तुम्ही इथे आलात, तुमचे सर्वांचे आभार. पण तरी सुद्धा काही गोष्टी अंगवळणी पडतात, काही गोष्टी अंगवळणी पडत नाही. जसं मुंडे मॅडम म्हणाले की आम्ही जसं धाडस करतो, तर प्रत्येक जण धाडस करत नाही. जसं हे भोईर बंधूंनी इथे धाडस केलं की आलेल्या उपस्थितांना की या सगळ्या गोष्टी संदर्भात जाण जणीत दिली की आतापर्यंत आम्ही ज्या श्रद्धा अंधश्रद्धा जे पाळत होतो आणि त्याचबरोबर आता आत्मा आणि परमात्मा या संदर्भातील ज्या काही गोंधू आणि अशा चालीरीती ज्या होत्या त्या सगळ्यांबद्दलचा थोडा उलगडा तुम्ही दाखवत आम्हाला. आम्ही सुद्धा यावर जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपण तर तुम्ही हा वसा घेतलेलाच आहे. शाहू फुले महाराष्ट्रातील जे काही आंबेडकरवादी विचारवंत जे आहेत त्यांच्या माध्यमातून आणि संविधानाचा तुम्ही जो आग्रह धरलेला आहे याचा निश्चितच आम्ही विवेकपूर्ण विचार करू आणि पुढे नक्कीच वाटचाल करू. आता आपण आलेल्या त्यामध्ये आपल्या या परिवारातर्फे आम्ही भोईर कुटुंबियाच्या वतीने त्यांना भावपूर्ण असे श्रद्धांजली वाहतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. त्याला मी माझ्या सर्व कुटुंबाकडून अभिवादन करतो. आता समोर उभा राहताना थोडा मी मौनावच होतोय. नंतर त्याची राख होते, परंतु त्या शरीराचं दान केलं
निश्चितच या एका शरीरामध्ये असंख्य जे गरजू आहेत, ज्यांना अवयवांची गरज आहे, ती गरज भागवली जाईल. आणि ज्या कुटुंबामधला जो व्यक्ती मृत झालेला आहे तो त्या कुटुंबापर्यंत पोहोचला जाईल, त्याचे रिलेशन त्याप्रमाणे तयार होतील. आणि हे जितपत आम्ही करत नाही तितपत खऱ्या अर्थानं आम्ही पुरोगामी विचार स्वीकारले असं आम्हाला म्हणता येणार नाही. आणि बंधूंनो, आमचे स्नेही अंकुश भोईर आणि त्यांच्या परिवारानं हे विचार स्वीकारले आणि नुसते स्वीकारले नाहीत तर ते अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. आज इथे अनेक नातेवाईक मित्रमंडळी आप्तेष्ट जमलेली आहेत. सरांनी मॅडमनी मार्गदर्शन केलं असेल, प्रबोधनात्मक विचार मांडले असतील. मला कल्पना आहे उपस्थितांना सगळेच विचार पटले असतील असं मला म्हणायचं नाही, परंतु ह्या विचारातून 10-20% जरी विचार आम्ही स्वीकारले तरी ही प्रबोधनाची चळवळ आज सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच बंधूंनो, मी अंकुश जाधव यांना धन्यवाद देतोय आणि त्यांच्या मातोश्री जनाबाई मंगल भोईर यांच्या ह्या कार्याच्या निमित्तानं त्यांनी हा जो